प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीचे शिरोमणी, वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे देहू निवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला. विठ्ठल 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 तुकोबाराय म्हणतात की नामस्मरणाचा फायदा काय, नामस्मरणातून नक्की मिळतं तरी काय. मग तुकोबाराय म्हणतात की नामस्मरण का करावं, नामस्मरणाचा फायदा काय याचा विचार सकल संतांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण केले पाहिजे. एकनाथ महाराज सांगतात, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. आपण जर संत समागमात विलीन होऊन नामस्मरण करायला लागलो तर ह्याची त्याची निंदा स्तुती न करता आपण फक्त आणि फक्त देवाचं भजन करत असतो. अखंड नामस्मरण केल्याने आपल्या चित्ताला स्थिरता प्राप्त मिळते. हे चित्त खूप चंचल आहे, त्याला यायला आणि जायला काही वेळ लागत नाही, मात्र यायलाही वेळ लागत नाही आणि जायलाही वेळ लागत नाही. माऊलीत ज्ञानोबा हरिपाठात सुंदर असं वर्णन करतात. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर एखाद्या गोष्टीमध्ये आपलं चित्त लागत नसेल तर ती गोष्ट किंवा ते काम व्यर्थ जाते आणि त्या ठिकाणी चित्ताला समाधान प्राप्त होते. ते म्हणजे नामस्मरण. स्थिर झालेल्या चित्तामुळे आपल्याला अत्यंत समाधान प्राप्त होते. हेच तुकोबाराय ज्ञानोबाराय करिता म्हणतात. तुका म्हणे तेथे सुख काय उने, राहे समाधाने चित्ताची. माणसाकडे जे आहे त्यातच माणसाने समाधान मानलं पाहिजे. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला वाटतं मोटरसायकल घ्यावी, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला वाटतं 4 व्हीलर घ्यावी, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला वाटतं हेलिकॉप्टर घ्यावं आणि ज्याच्याकडे हेलिकॉप्टर आहे त्याला वाटतं विमान घ्यावं. बघा, माणसाची इच्छा मात्र काही संपतात का, तर नाही.